Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काही लोकसभेच्या जागा आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यावरून प्रचंड इंटरेस्टिंग आणि रंजक लढती आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यातली एक महत्त्वाची जागा म्हणजे अमरावती लोकसभा. आता ही यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे कारण तिथून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिली, तिकीट दिलंय आणि त्यानंतर आता त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. परंतु सत्तेमध्ये सहभागी असलेले महायुतीचे घटक पक्ष असलेले प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी सुद्धा दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे आणि नवनीत राणा यांच्या पराभवच करू अशी काहीशी भूमिका प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी घेतली आहे. आता महायुतीमध्ये अमरावतीच्या जागेवरून वाद पेटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिक सेना या दोन आंबेडकरी पक्षांमध्ये वाद पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचं कारण नेमकं काय आहे तर नवनीत राणा यांच्यासारख्या महिला खासदाराच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांनी 29 वर्षीय तरुणीला म्हणजेच प्राजक्ता पिलेवान यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि दुसरीकडे त्यांचे सख्खे भाऊ रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सुद्धा अमरावती लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरलाय आणि त्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीला पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये नेमका काय होतं आणि वंचित बहुजन आघाडीने आनंदराज आंबेडकरांना पत्राचं उत्तर दिलं त्यामध्ये देखील काय होतं ते सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु आता या दोन पत्रव्यवहारानंतर आनंदराज आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाला पत्र लिहिलंय आणि त्यामध्ये प्रामुख्याने 2 ते 3 गंभीर आरोप करण्यात आले आणि अमरावती लोकसभेची चर्चा सुरू असताना प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर या दोन्ही भावांमध्ये वाद का पेटलाय आणि पत्रव्यवहारामध्ये नेमके कोणते गंभीर आरोप करण्यात आले या प्रश्नांचं उत्तर आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अतिक शेख आणि तुम्ही पाहताय मुंबई. आनंदराज आंबेडकर यांनी त्यांचे सख्खे भाऊ प्रकाश आंबेडकर यांच्यावरती काय आरोप केले हे समजून घेण्यापूर्वी त्यांच्यामध्ये वाद का पेटलाय हे आपल्याला पहिलं पाहावं लागेल. प्रकाश आंबेडकर यांनी 29 वर्षीय प्राजक्ता पिल्लेवान यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि त्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी सुद्धा रिपब्लिकन सेनेकडून निवडणुकीचा अर्ज भरला आणि त्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीला पत्र लिहिलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी पाठिंब्याची मागणी केली होती आणि पाठिंब्याची मागणी ही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. परंतु वंचित बहुजन आघाडी पक्षाला 3 दिवसापूर्वी पत्र लिहिलं होतं परंतु तरी देखील वारंवार आम्हाला टाळून आमच्या व्यतिरिक्त अनेक इतर पक्षांना वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देत आहे त्यामुळं मी माझा निवडणुकीचा अर्ज जो आहे तो मागं घेतोय असं आनंदराज आंबेडकर यांनी पत्रामध्ये सुरुवातीला म्हटलं आणि त्यानंतर लगेचच वंचित बहुजन आघाडीने आनंदराज आंबेडकर यांना पत्र लिहिलं आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून काय सांगण्यात आलं की आम्ही आमचा उमेदवार जाहीर केलेला असला तरी सुद्धा जर तुम्ही निवडणूक लढणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे. तुम्ही जर तुमची उमेदवारी कायम ठेवणार असाल तर आम्ही आमच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेऊ. तसेच आमचा पाठिंबा तुम्हाला कायम राहील आणि तुम्ही उमेदवारी मागे घेऊ नये अशी सुद्धा विनंती ही वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली होती. आता यावरून वाद कसा पेटलाय आता दोन्ही पत्रव्यवहार दोघांनी केले. त्याचबरोबर एकीकडे आनंदराज आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार समोर आल्यामुळं त्यांनी अर्ज भरल्यामुळं मी माघार घेतोय, मतांचं विभाजन होऊ नये, भाजपला फायदा होऊ नये अशी काहीशी भूमिका त्यांनी घेतली आणि आता त्यांनी वंचित बहुजन आघाडीला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये अत्यंत गंभीर आरोप हे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित पक्षावरती केले. ते काय म्हणतायत रेखा ठाकूर ज्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना त्यांनी पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये ते म्हणतायत वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे आपले 4 तारखेचे रोजीचे पत्र अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीला पाठिंबा असल्याचे पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाले. सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो. परंतु आपल्या सदर पत्रात आपण माझ्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडी समर्थन करेल व वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेला उमेदवार नामांकन म्हणजेच अर्ज दाखल करणार नाही असे आपल्या पक्षाने अधिकृत व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आम्हाला कळवले. हा तुमचा प्रयत्न अतिशय धादांत खोटा आणि संविधानप्रेमी जनतेचा दिशाभूल करणारा आहे. मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की माझा नामांकन दाखल करण्याच्या दिवशी आपल्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी अमरावतीमधील स्थानिक वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माझ्या नामांकन रॅलीमध्ये कुणीही सहभागी होऊ नका अशा फोनद्वारे सूचना वजा ताकीद देण्यात आली होती अशी आम्हाला खात्रीशीर माहिती मिळालेली आहे. सदरहू मी 3 दिवस अगोदरपासून वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्यासाठी पाठवलेल्या पत्रानुसार पाठिंब्याच्या प्रतिक्षेत होतो. अखेर नाईलाजास्तव संविधानप्रेमी जनतेची पुन्हा एकदा मतविभागणी होऊन भाजपा सरकार येऊ नये म्हणून माझा पक्ष संघटनेने निर्णय घेऊन मी अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. संबंधित पत्र मी 3 तारखेला माझ्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसारित केले. त्यामुळे आता त्यामध्ये किंचितही बदल होणे शक्य नाही. तेव्हा आपण उशिरा दिलेल्या पाठिंब्याबद्दल पुनश्च आपले आभार आणि मनपूर्वक शुभेच्छा. जे 2 आरोप यामध्ये आनंदराज आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरती केले ते म्हणजे
आपल्या स्थानिक वंचितच्या पत्रामध्ये असं सांगण्यात आलं होतं की आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहोत आणि हा मेसेज स्थानिक पदाधिकारी जे होते रिपब्लिकन सेनेचे त्यांच्याकडे पोहोचवण्यात आल्याचं दावा वंचितच्या पत्रामध्ये करण्यात आला होता. हा मुद्दा आता आनंदराज आंबेडकर यांनी खोडून लावलाय. ते काय म्हणतायत की तुमचा दावा अतिशय दादंत खोटा, चुकीचा आणि संविधान प्रेमी जनतेची दिशाभूल करणार आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की असा काही पाठिंबा आम्हाला देण्यात आला नाही. तुम्ही एकीकडे काँग्रेसला 60 ठिकाणी 7 जागांवरती पाठिंबा देतायत आणि अमरावतीमध्ये तुम्ही उमेदवार उभा करतायत. मतांचं विभाजन होऊ नये म्हणून मी निवडणूक जी आहे ती माघार घेतोय निवडणुकीतून. आणि त्यामध्ये अजून एक ते काय म्हणतात की आपण उशिरा दिलेल्या पाठिंब्याबद्दल, म्हणजे त्यांनी पत्र दिल्यानंतरच त्यांना पाठिंबा मिळाला असं सुद्धा त्यांचं या पत्राच्या माध्यमातून म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर ज्या वेळेला आनंदराज आंबेडकर यांनी निवडणुकीचा अर्ज भरला त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या काही नेत्यांनी, शीर्ष नेत्यांनी, जे कार्यकर्ते आहेत वंचित बहुजन आघाडीचे, त्यांना आनंदराज आंबेडकर यांच्या रॅलीमध्ये त्यांच्या अर्ज भरण्याची जी सभा होते, जो रोड शो होतो, त्यामध्ये सहभागी होऊ नका अशी फोन करून सूचना वजा ताकीद देण्यात आली होती अशी खात्रीलायक माहिती आम्हाला मिळाल्याचा दावा हा आनंदराज आंबेडकर यांनी पत्रामध्ये केलाय. त्यामुळं हे प्रामुख्याने 3 आरोप आपण जर बघितले तर असं दिसतंय की जे 2 सख्खे भाऊ आहेत, 2 वेगळे पक्षाचे प्रमुख आहेत, आता या 2 भावांमध्ये अमरावतीच्या जागेवरून वाद पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता जर आनंदराज आंबेडकर हे निवडणूक लढण्यास तयार असतील तर आम्ही प्राजक्ता पेलेवान यांची उमेदवारी मागे घेऊ असा वंचितचा दावा आहे. आणि त्यानंतर तरी सुद्धा मतांचं विभाजन होऊ नये म्हणून मी निवडणूक लढायला तयार नाहीये, मी माझा अर्ज मागे घेण्यावरती ठाम आहे असं आनंदराज आंबेडकर म्हणतात. त्यामुळे आता आंबेडकर विरुद्ध आंबेडकर आणि अमरावतीच्या या 2 पक्षांमधील लढाईवरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.